जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। भाजपच्या केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी धोरणाविरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुळे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष संदीप बेडसे यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा इथून आक्रोश यात्रा काढण्यात आली। यावेळी आक्रोश यात्रेमध्ये मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी सामील झाले होते। केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात कृषीविषयक धोरण आणले असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचा आरोप करीत बाजार समित्या बंद करून ग्रामीण भागाची शेतकऱ्यांची असलेली नाळ तोडण्याचा व उद्योगपतींच्या हातामध्ये शेतकऱ्यांची दोरी देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारतर्फे केला जात आहे, असा देखील आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लावण्यात आला आहे। केंद्र सरकारच्या कृषी विधेयक धोरणाविरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केली। शिंदखेडा तहसील अधिकाऱ्यांना या आशयाचे निवेदन देऊन केंद्र सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध करण्यात आला आहे। केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात आणलेले 3 कृषी कायदे यांचा निषेध करण्यासाठी आज शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत। केंद्र सरकार म्हणते की कृषी कायद्यावरून प्रामुख्याने 3 कायदे आणलेले आहेत, परंतु आमचा या गोष्टीचा सक्त विरोध असा आहे की कृषी कायद्यात बदल झाला पाहिजे। पहिली मागणी केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की एक शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून शेतकऱ्याचा माल हा संपूर्ण देशात कुठेही आपला शेतकरी माल विकू शकतो। परंतु माझं आपलं याद्वारे सगळ्यांना सांगणं आहे की याआधी सुद्धा शेतकरी आपला माल शेतावरती बांधावरती कुठल्या बाजार समितीच्या माध्यमातून सर्वीकडे विकत होता, त्याला कुठलेही कधी बंधन नव्हतं। परंतु या केंद्र सरकारचा घाट असं चालला आहे की बाजार समित्या बंद करून जी ग्रामीण भागाची नाड आहे शेतकऱ्याची ती कुठेतरी तुटली पाहिजे आणि हे तोडण्यासाठी आणि हे शेतकरी हे भांडवलदारांच्या ताब्यात जायला पाहिजे आणि पुन्हा उद्योगपतींच्या हातात देण्याचं याचं काम सुरू आहे। देशामध्ये 61% शेतकरी हे अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत। 5 एकरच्या वरचे जे शेतकरी आहेत ते साधारण देशामध्ये 14% वरती आहेत। आणि मला एक सांगा, गावपाड्यामध्ये राहणारा शेतकरी, ग्रामीण भागात असणारा शेतकरी, हा शेतकरी विखुरल्या भागात शेती करतो। जो अत्यल्प आणि अल्प भूधारक 61% शेतकरी, त्याच्यातले बहुतांश शेतकरी हे मोसमी पावसावरती शेती करणार आहेत, कारण पावसाच्या भरोशावरती शेती करणार आहेत। म्हणजे जसा पाऊस पडेल त्या पद्धतीने ते आपले पिकं लावतात, ते पिकं आपले पुढे देतात आणि त्याचा माल विकून आपलं उत्पन्नाचं साधन निर्माण करतात। परंतु त्यांनी जे शेतकऱ्यांना दिवा स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो अतिशय खोटारडा असून त्या तिघही अध्यादेशामध्ये कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्यांना काय मिळणार आहे, शेतकऱ्यांना कशा पद्धतीने पिळवणूक होणार आहे हे सगळं काहीतरी त्याच्यामध्ये दिसतंय। शेतकऱ्यांना मिळणार काय ते काहीच दिसत नाहीये। बाजार समित्या संपवण्याचा घाट सगळं चालू आहे। माझं आपल्याला सांगणं आहे, ग्रामीण भागाचा तालुक्याचा शेतकरी हा बाजार समितीच्या माध्यमातून व्यापारी असू दे, आडते असू दे किंवा लिलावाच्या पद्धतीने आपला शेतमाल विकतो। त्या शेतकऱ्याला यापूर्वी महाराष्ट्र सरकारने अतिशय चांगलं असं धोरण राबवलेलं आहे। वेगवेगळी बाजार समित्यांच्या नियमांमध्ये महाराष्ट्र सरकारने APMCच्या नियमांमध्ये सुधारणा केलेली आहे। शेतकऱ्याचा लिलाव जरी कमी भावात व्यापाऱ्याने केला पण तो शेतकऱ्याला तो भाव जर पटला नाही तर शेतकरी आपला माल देण्याचं नाकारू शकतो आणि बाजार समिती त्या शेतकऱ्याचा माल पुन्हा त्या बाजार समितीच्या गोदामध्ये ठेवून त्यात सांभाळ करू शकते। याच्याप्रमाणे शेतकऱ्याला कुठेतरी एक सपोर्ट करण्याचं काम या बाजार समितीच्या माध्यमातून होतंय। छोटे मोठे शेतकरी आहेत, जर भांडवलदारशाही आली, कुठल्या पण शेतकरी उत्पादक समित्या जर आल्यात तर हे पैशाच्या जोरावरती तर शेतकऱ्यांनी पुढे लुबाडणूक केली, शेतकऱ्यांचा पैसा हडप करण्याचा प्रयत्न केला। कोर्ट कचेऱ्यामध्ये आमचा शेतकरी बांधव टिकणार नाही। या धनदांडग्यांच्या पुढे याच्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या पुढे शेतकरी निश्चितप्रमाणे याच्या पुढे टिकणार नाही। मग शेतकऱ्यांना बचावासाठी एक तर केंद्र सरकारने या तिघही अध्यादेशमध्ये सुधारणा केली पाहिजे। अध्यादेश फक्त बहुमताच्या जोरावर आलेला आहे। देशातले जे कृषी तज्ज्ञ आहेत, देशातले जे अर्थतज्ज्ञ आहेत, देशामध्ये ज्या विविध स्वयंसेवी संस्था आहेत, देशामध्ये कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या काही संस्था आहेत, ज्या संसदीय समिती आहे, देशामधले काही राजकीय पुढारी आहेत जे कृषी क्षेत्रात काम करणारे, यांना कोणालाही विश्वासात घेतलं नाही। आमचे देशाचे नेते माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे सुद्धा काहीतरी विचार त्यांनी घ्यायला होता, परंतु फक्त बहुमताच्या जोरावर यांना कुठेतरी अदानी अंबानीच्या घशात काहीतरी या सगळ्या टाकायच्या आहेत आणि शेतकरी राजाला, या बळीराजाला
पुन्हा एकदा गुलामगिरी ज्याच्यामध्ये न्यायचं आहे ही अशा प्रकारचे कारस्थान सुरू आहे. याला आम्ही विरोध करण्यासाठी खास करून दोंडाच्यापासून तर शेतकऱ्यापर्यंत पदयात्रा काढतोय. दुसरी आमची एक मागणी असणार आहे मिनिमम सपोर्ट प्राईस, किमान आधारभूत किंमत जी शेतकऱ्याला आज मिळते तिचा कुठेही अध्यादेशामध्ये उल्लेख नाहीये. ज्या प्रत्येक जण शेतकरी असो ज्याची पोतवारीनुसार जमिनीच्या पोतवारीनुसार शेतकरी गव्हाचं उत्पन्न घ्यायचं का बाजरीचं घ्यायचं, तूर घ्यायची, मुगडाळ घ्यायची, कपाशी घ्यायची, कांदा घ्यायचा याच्याबरोबर आपण लागवड करतो आणि जमिनीच्या पोतवारीनुसार त्याचं लागवडी करून त्याचं उत्पन्न काढत असतो. आणि जे महाराष्ट्र सरकार आपली मिनिमम सपोर्ट प्राईस जी डिक्लेअर करतं, केंद्र सरकार जी डिक्लेअर करतं त्याच्यानुसार शेतकऱ्याला माहिती असतं की आपल्याला आपल्या शेतमालाला कमीत कमी किमान आधारभूत किंमत आपल्याला मिळणार आहे. त्या आधारभूत किमतीवरती हा शेतकरी आपलं पिकाचं उत्पन्न करत असतो. परंतु या नवीन अध्यादेशामध्ये मिनिमम सपोर्ट प्राईसचा मध्ये उल्लेख नाही आहे. ठीक आहे, काही गोष्टी चांगल्या असतील. शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या खऱ्या अर्थाने जे मोठे शेतकरी आहेत, ज्या काही चांगल्या स्वयंसेवी संस्था आहेत यांच्यामध्ये काही चांगल्या कंपन्या करतात. परंतु याच्यामध्ये सुद्धा हे वेगवेगळ्या पद्धतीने अदानी अंबानीसारखे मोठे मोठे व्यापारी झालेत. तुम्ही मागे बघितलं असेल गुजरात राज्यामध्ये आतापासून हा कायदा येण्याच्या आधीपासून